नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवीन अभ्यासक्रमानुसार वर्ग 10वा विषय इतिहास, प्रकरण दुसरे, इतिहास लेखन भारतीय परंपरा या प्रकरणावर आज आपण स्वाध्याय व कृती बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण लिहा. 1. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे रिकामी जागा हे पहिले सरसंचालक होते. पर्याय आहेत अ. अलेक्झांडर कनिंगहॅम, ब. विल्यम जोन्स, क. जॉन मार्शल, ड. फ्रेडरिक मॅक्स म्युलर. या पर्यायापैकी पर्याय आहे अ. उत्तर. भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याचे अलेक्झांडर कनिंगहॅम हे पहिले सरसंचालक होते. 2. हितोपदेश या संस्कृत ग्रंथांचा रिकामी जागा यांनी जर्मन भाषेत अनुवाद केला. पर्याय आहेत अ. जेम्स मिल, ब. फ्रेडरिक मॅक्स म्युलर, क. माउंट स्टुअर्ट एल्फिंग्टन, ड. जॉन मार्शल. या पर्यायापैकी पर्याय आहे ब. उत्तर. हितोपदेश या संस्कृत ग्रंथांचा फ्रेडरिक मॅक्स म्युलर यांनी जर्मन भाषेत अनुवाद केला. प्रश्न क्रमांक 2. पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. जोडी क्रमांक 1. हू वेअर द शूद्राज ची जोडी दिली आहे वंचितांचा इतिहास. ही जोडी बरोबर आहे. 2. स्त्री पुरुष तुलना ची जोडी दिली आहे स्त्रीवादी लेखन. ही जोडी बरोबर आहे. 3. द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 ची जोडी दिली आहे मार्क्सवादी इतिहास. ही जोडी चुकीची आहे. 4. जेम्स ग्रँड डफ ची जोडी दिली आहे वसाहतवादी इतिहास. ही जोडी बरोबर आहे. तर चुकीची जोडी होती नंबर 3. ती दुरुस्त करून लिहिलेली आहे द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 ची जोडी दिली आहे राष्ट्रवादी इतिहास. ही जोडी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 3. दिलेल्या सूचनाप्रमाणे कृती पूर्ण करा. मुस्लिम इतिहासकार ग्रंथ व हेतू. ग्रंथ आहे तारिख ई फिरोजशाही. या ग्रंथाचे इतिहासकार आहेत झियाउद्दीन बर्नी. या ग्रंथाचा हेतू आहे इतिहास लेखनाचा. 2. ग्रंथ आहे तुझुक ई बाबरी. चे इतिहासकार आहेत बाबर. या ग्रंथाचा हेतू आहे बाबरला कराव्या लागलेल्या युद्धाची वर्णने. 3. ग्रंथ आहे सभासद बखर. चे इतिहासकार आहेत कृष्णाजी अनंत सभासद. या ग्रंथाचा हेतू आहे शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती. 4. ग्रंथ आहे राजतरंगिणी. इतिहासकार आहेत कल्हण. या ग्रंथाचा हेतू आहे काश्मीरचा इतिहास. अशा प्रकारे आपण मुस्लिम इतिहासकार ग्रंथ व हेतू पाहिलेला आहे. 2. पुढील तक्ता पूर्ण करा. इतिहासकार व ग्रंथांची नाव. 1. इतिहासकार जेम्स मिल यांचा ग्रंथ आहे द हिस्ट्री ऑफ ब्रिटिश इंडिया. 2. इतिहासकार जेम्स ग्रँड डफ यांचा ग्रंथ आहे
अ हिस्ट्री ऑफ द मराठाज. 3 इतिहासकार आहेत माउंट स्टुअर्ट एल्फिंग्टन. तर ग्रंथ आहे द हिस्ट्री ऑफ इंडिया. इतिहासकार आहे 4 श्री अ डांगे. ग्रंथ आहे प्रिमिटिव्ह कम्युनिझम टू स्लेव्हरी. 5 इतिहासकार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ग्रंथ आहे हू वेअर द शूद्राज. प्रश्न क्रमांक 4 पुढील संकल्पना स्पष्ट करा. 1 प्राच्यवादी इतिहास लेखन. उत्तर 1 18व्या शतकाच्या उत्तरार्धात युरोपातील अभ्यासकांमध्ये पूर्वेकडील संस्कृती आणि देश यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झाले होते. या कुतूहलापोटी भारतीय संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांना प्राच्यवादी अभ्यासक असे म्हणतात. 2 या प्राच्यवादी अभ्यासकांनी भारतीय संस्कृती, इतिहास, येथील विविध भाषा व धर्म यांचा अभ्यास करून इतिहास लेखन केले. या लेखनाला प्राच्यवादी इतिहास लेखन असे म्हणतात. 3 या प्राच्यवादी अभ्यासकात छुपी साम्राज्यवादी वृत्ती दडलेली असल्याने त्यांनी पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन ठेवूनच भारताच्या इतिहासाचे लेखन केले. 2 राष्ट्रवादी इतिहास लेखन. उत्तर 1 19व्या शतकात भारतात इंग्रजी शिक्षण पद्धती सुरू झाली. या पद्धतीत शिकून तयार झालेल्या इतिहासकारांना भारताच्या वैभवशाली प्राचीन इतिहासाविषयी जाण आली. आत्मजाणीव निर्माण झालेल्या या इतिहासकारांनी भारताविषयी जे इतिहास लेखन केले त्या लेखनास राष्ट्रवादी इतिहास लेखन असे म्हणतात. 2 या राष्ट्रवादी इतिहास लेखकांनी प्राच्यवादी लेखकांच्या पूर्वग्रह दूषित इतिहास लेखनाला विरोध केला. 3 भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ शोधून त्यावर त्यांनी लेखन केले. 4 राष्ट्रवादी इतिहास लेखनामुळे ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्य लढ्यास प्रेरणा मिळाली. तसेच प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली. 3 वंचितांचा इतिहास. उत्तर 1 समाजाने ज्यांना सर्व अधिकारापासून वंचित ठेवले, उपेक्षित ठेवले अशा समूहांच्या इतिहासाला वंचितांचा इतिहास असे म्हणतात. 2 मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतून वंचितांचा इतिहास लिहिण्याची परंपरा सुरू झाली. 3 इटालियन तत्त्वज्ञ अँटोनियो ग्राम्ची याने इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांपासून करण्याची कल्पना मांडली. 4 भारतात महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनात वंचितांच्या इतिहासाचा विचार दिसून येतो. लोकपरंपरा हे वंचितांच्या इतिहास लेखनाचे एक महत्त्वाचे साधन मानले जाते. प्रश्न क्रमांक 5 पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. 1 प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. सकारण स्पष्ट. 1 इंग्रजी शिक्षणाने भारतीयात निर्माण झालेल्या आत्मजाणीवेने राष्ट्रवादी इतिहास लेखनास प्रवृत्त केले. 2 ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या भारताच्या पूर्वग्रह दूषित इतिहासाला भारताच्या विविध प्रांतातील इतिहास लेखकांनी विरोध केला. 3 आपल्या प्रादेशिक वैशिष्ट्याकडे इतिहासकारांचे लक्ष वेधले गेले. 4 राष्ट्रवादी इतिहास लेखनाचा प्रभाव होताच त्यातूनच प्रादेशिक इतिहास लेखनाला चालना मिळाली. 2 बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. सकारण स्पष्ट. 1 ऐतिहासिक साहित्यात फारसी ग्रंथ, ताम्रशिलालेख, कागदपत्रे, नाणी, प्रवासवर्णने इत्यादी साधनाबरोबर ऐतिहासिक बखरींचाही समावेश होतो. 2 बखरीत
शूर योद्ध्यांचे गुणगान असते. ऐतिहासिक घडामोडी आणि युद्धांची वर्णने असतात. 3. थोर पुरुषांची चरित्रे आणि त्यांच्या काळातील नगरांची वर्णने असतात. 4. तत्कालीन सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक जीवनाचे चित्र रंगवलेले असते. ही वर्णने इतिहास लेखनाला उपयुक्त ठरतात. म्हणून बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 6. पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा. 1. बाबराने आपल्या आत्मचरित्रात कोणते वर्णन केले आहे? उत्तर: बाबराने आपल्या तुझुक-ई-बाबरी या आत्मचरित्रात पुढीलप्रमाणे बाबींचे वर्णन केलेले आहे. 1. त्याला कराव्या लागलेल्या युद्धाची वर्णने. 2. ज्या ज्या प्रदेशात त्याने प्रवास केला त्यांची वर्णने आहेत. 3. शहरांची वर्णने आहेत. 4. स्थानिक अर्थव्यवस्था, रीतिरिवाज आणि वनस्पतीसृष्टी यांची निरीक्षणे बारकाईने नोंदवलेली आहेत. दोन. राष्ट्रवादी इतिहास लेखनात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे योगदान कोणते? उत्तर: स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेले सर्वच लिखाण राष्ट्रवादी विचारांनी भारलेले होते. त्यांची राष्ट्रवादी इतिहास लेखनातील योगदान पुढीलप्रमाणे दिलेले आहे. 1. 1857 साली भारतात झालेल्या बंडाकडे त्यांनी ब्रिटिशाविरुद्ध केलेला तो पहिला स्वातंत्र्य संग्राम या दृष्टीने पाहिले व त्यावर 1857चे स्वातंत्र्य समर असे पुस्तक लिहिले. 2. त्यांच्या 1857चे स्वातंत्र्य समर आणि अन्य ग्रंथांमुळे राष्ट्रवादी इतिहास लेखनाला प्रेरणा मिळाली. 3. प्रादेशिक इतिहास लिहिण्यालाही चालना मिळाली. 4. दक्षिण भारताच्या इतिहासाकडे इतिहासकारांचे स्वतंत्रपणे लक्ष वेधले गेले. प्रश्न क्रमांक 7. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. मार्क्सवादी इतिहास लेखन म्हणजे काय? उत्तर: स्वातंत्र्योत्तर काळात भारतीय इतिहास लेखनात जे नवे वैचारिक प्रवाह आढळून येतात त्यात मार्क्सवादी इतिहास लेखन हा एक प्रमुख प्रवाह आहे. 1. मार्क्सवादात वर्ग संघर्षावर भर दिलेला आहे. मार्क्सच्या विचारावर आधारित जे इतिहास लेखन केले गेले त्याला मार्क्सवादी इतिहास लेखन असे म्हणतात. 2. मार्क्सवादी इतिहास लेखनात आर्थिक व्यवस्थेला, उत्पादनाची साधने, पद्धती आणि उत्पादनाच्या प्रक्रियेतील मानवी संबंध यांचा प्रामुख्याने विचार केलेला आहे. 3. प्रत्येक सामाजिक घटनेचा सर्वसामान्य लोकांवर काय परिणाम होतो याचे विश्लेषण करणे हे मार्क्सवादी इतिहास लेखनाचे मुख्य सूत्र आहे. 4. मार्क्सवादी इतिहासकारांनी जाती व्यवस्थेत होत गेलेल्या बदलांचा अभ्यास केला. भारतातही या पद्धतीचा अवलंब कोसंबी, डांगे, शरद पाटील इत्यादींनी आपल्या इतिहास लेखनात प्रभावीपणे केलेला दिसून येतो. 2. इतिहासाचार्य विका राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान स्पष्ट करा. उत्तर: भाषाशास्त्र, व्युत्पत्तीशास्त्र आणि इतिहास लेखन यात मूलभूत संशोधन करणाऱ्या विका राजवाडे यांचे इतिहास लेखनातील योगदान पुढीलप्रमाणे दिलेले आहेत. 1. राजवाडे यांनी मराठ्यांच्या इतिहासाची साधने असे शीर्षक असणारे 22 खंड संपादित केले आहे. 2. इतिहास म्हणजे भूतकाळातील समाजाचे सर्वांगीण समग्र जीवनदर्शन होय हा विचार त्यांनी मांडला. केवळ राजकीय घडामोडी, सत्तांतरासाठी केलेली कट कारस्थाने आणि युद्धे यांच्यात हकीकती म्हणजे इतिहास नव्हे असे त्यांचे मत होते. 4. आपला इतिहास आपणच लिहिला पाहिजे हा विचार त्यांनी भारतीय इतिहासकारांना दिला. 5. अस्सल कागदपत्रांच्या आधारे इतिहास लिहिला गेला पाहिजे याबाबत ते आग्रही होते. 6.
स्थळ, काल, व्यक्ती या त्रयींनी बद्ध झालेल्या मानवी प्रसंगाचे वर्णन इतिहास लेखनात असायला हवे असे त्यांचे मत होते. इतिहासाचार्य राजवाडे यांनी केलेले ऐतिहासिक लेखन व मांडलेली मते हे इतिहास लेखनाला दिलेले मोठे योगदान आहे.